नमस्कार मित्रांनो. कोर्टाची पायरी या सदरात अनेकांचे फोन येतात आणि त्यांच्या विशेष आग्रहावरून आज आपण पुन्हा एकदा मृत्यूपत्राबद्दल बोलणार आहोत. अनेक जण सांगत असतात की बाबा रे तुझं मृत्यूपत्र करून ठेव. आपल्याला ते आवडत नाही. आवडत नाही एवढ्यासाठी की हा माझ्या काय मरणावर उठलाय का, अशी पहिली शंका येते. म्हणजे समोरचा चांगल्या भावनेने सांगत असतो आणि आपण मात्र वेगळा विचार करत असतो. म्हणजे जेव्हा अंथरुणावर खिळलेलो आहोत, आता जायची वेळ आलेली आहे, वेध लागलेले आहेत, तेव्हा कागद पेन घ्यावा, वकिलाला बोलवावं, नाहीतर मग रजिस्ट्रारला बोलवून मृत्यूपत्र करावं, अशी एक खुळचट समजूत आपल्या सर्वांची असते. किंवा दुसरं की आज माझी प्रॉपर्टी आहे ती मरताना राहील का, मला माझं आयुष्य उपभोगू दे, आत्ताच कुठे घाई आहे, हा एक साधक बाधक विचार असतो. दोन्ही विचार चुकीचे आहेत. ज्याला ज्याला शक्य आहे, ज्याची ज्याची स्वतःच्या कमाईची स्वकष्टार्जित मिळकत आहे, मग ती जंगम मिळकत असो, स्थावर मिळकत असो, ज्याची ज्यांनी स्वतःच्या कष्टाने काही कमवलेलं आहे, त्यांनी त्यांनी मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. कारणं अनेक आहेत. तुमचे जे कायदेशीर वर्ग एक मधले वारस असतील, मुलं असतील, मुली असतील, जावई असतील, म्हणजे मुलीचे मिस्टर म्हणून जावई असतील, तुमच्या मृत्यूनंतर उर्वरित वारसांमध्ये वाद होऊ नयेत, हा एक त्यातला भाग आहे. दुसरा भाग महत्त्वाचा असा आहे, तुम्हाला जर जवळचे वारस नसतील तर तुमच्या पश्चात जी मिळकत उरणार आहे त्याचं करायचं काय. आणि आणखीन एक तिसरा भाग आहे, जरी तुमच्या मागे तुमचे वारस राहणार असतील, परंतु तुम्हाला जर स्वकष्टार्जित मिळकत कुणालाही दान तारण द्यायची असेल किंवा तिची विल्हेवाट लावायची असेल आणि ती तुम्हाला आयुष्यात तुमच्या जमणार नसेल, तर तुमच्या मृत्यूच्या पश्चात तिची विल्हेवाट कशी लागावी, ती त्रयस्थाला सुद्धा देता येते, या गोष्टीचा विचार सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. समाज बदलतोय, भारतीय समाज व्यवस्था सुद्धा बदलते. आज तरी आपण धर्मांप्रमाणे कायदे ठेवलेले आहेत, उद्या कदाचित ते राहणार नाहीत. त्यामुळे आज आपण फक्त हिंदू वारसा कायदा आणि हिंदूंचे मृत्यूपत्र या विषयापुरतं बोलतोय. समजा तुमची स्थावर मालमत्ता आहे, कुठे वाडी घेतलेली आहे, जागा घेतलेली आहे, घर घेतलेलं आहे, गावठाणात तुमची काही जागा आहे, फ्लॅट आहे, तुमची जंगम मालमत्ता आहे, कुठे बँकेत पैसे ठेवलेले आहेत, शेअरमध्ये पैसे आहेत, FDRमध्ये ठेवलेले आहेत. अशा सगळ्या गोष्टींसाठी, दागदागिन्यांसाठी तुम्हाला मृत्यूपत्र करता येतं. मृत्यूपत्र रजिस्टर असलंच पाहिजे असं अजिबात नाही. मृत्यूपत्र रजिस्टर नसलं तरी कायदेशीर ठरू शकतं, फक्त ते कायदेशीर आहे हे सिद्ध करायला तुम्ही हजर नसता. म्हणून बऱ्याच वेळेला सल्ला दिला जातो की कुठे मागावून वाद राहू नये, वारसांमध्ये वाद होऊ नये, म्हणून आपलं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवा. मृत्यूपत्राचा असा नक्की असा कोणताही फॉर्म नाही, कारण ते तुमचं इच्छापत्र आहे. तुमची मिळकत तुम्हाला ज्या पद्धतीने विल्हेवाट लावायचे आहे, एकाला सर्व देऊ शकता, तिचं वाटप करून ठेवू शकता, अनेक वारसांना देऊ शकता, काही मिळकत तुम्ही एखाद्या ट्रस्टला देऊ शकता, अन्य कुठे देऊ शकता. अशा पद्धतीने मृत्यूपत्र तुमच्या भाषेत करायचं आहे. शक्यतो मृत्यूपत्राबरोबर ज्या मिळकती बाबत मृत्यूपत्र करतोय त्या मिळकतीचे काहीतरी उतारे, कागदपत्र हे जोडणं शहाणपणाचं असतं. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या गावात शेत घेऊन ठेवलेलं आहे, विशेष त्याची दखल कोणी घेतलेली नाही, पण त्याचा उतारा, सातबाराचा उतारा किंवा खरेदी खताची प्रत किंवा निदान फेरफाराचा उतारा जर जोडून ठेवलात आणि त्याचं तंतोतंत वर्णन अगदी चतुर्सीमेनुसार
तुम्ही मृत्यूपत्रात केलं असेल तर ते अधिक स्पष्ट होतं. कारण अनेक वेळा मृत्यूपत्र अस्पष्ट आहे, त्यातून 2 अर्थ निघत आहेत, यामुळे वाद निर्माण होतात. त्यामुळे जरी रचना अशी नक्की केलेली नसली तरी तुमच्या मिळकतीचं वर्णन बरोबर असणं. एखाद्या बँकेत तुमच्या एफ-डी-आर आहेत, तर त्या बँकेचं नाव, तुमच्या खात्याचं नंबर, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स किंवा एफ-डी-आरच्या झेरॉक्स या जोडणं हे बंधनकारक नसलं तरी फायद्याचं असतं. दागदागिने असतील तर त्या दागिन्यांच्या पावत्या किंवा दागिन्यांचे वर्णन हे सुद्धा घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हे सर्व झालं नंतर हे सर्व कागदपत्रांचं वर्णन व्यवस्थित मृत्यूपत्रात आहे किंवा नाही. त्या वर्णनात तर काही चूक नाही ना. जागेच्या वर्णनामध्ये, सर्वे नंबरमध्ये, क्षेत्रामध्ये काही चूक नाही ना. हे सुद्धा तुम्ही स्वतः तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा भाग असा येतो की ती मिळकत तुम्ही कधी घेतली, तुमची स्वकष्टार्जित आहे की तुमचा अविभक्त त्यामध्ये हिस्सा आहे, याचं देखील स्पष्टीकरण एका स्वतंत्र पॅरेग्राफमध्ये केलं तर अधिक स्पष्टता येते. कारण मूळ उद्देश असा आहे की तुमच्या पश्चात तुमच्या इच्छेवरून वाद होता कामा नाहीत, 2 अर्थ निघता कामा नाहीत. त्यानंतर कोणती मिळकत कोणत्या वारसाला किंवा कोणत्या लाभार्थ्याला जाणार आहे हे तुम्ही स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे. त्या लाभार्थ्याचं नाव, वय, पत्ता जर तुम्ही लिहिलात आणि त्याला ती मिळकत का देताय याचं थोडक्यात कारण दिलं तरीसुद्धा पुढचे वाद टळू शकतात. म्हणजे दागिने तुम्ही तुमच्या आईकडनं तुमच्या पत्नीला जर आले असतील किंवा तुमच्या पत्नीचे माहेरचे दागिने असतील आणि तुमच्या पत्नीला मृत्यूपत्र करायचं असेल तर त्याबद्दलचं स्पष्टीकरण तुमच्या पत्नीला देता येतं. सर्वात महत्त्वाचं, लाभार्थीला कोणता हिस्सा जातोय. जर जमिनीचे हिस्से करणार असाल तर त्याच्या चतुर्सीमा, म्हणजे ती जमीन पूर्वेकडची कोणाला, पश्चिमेकडची कोणाला, हे सगळं लिहिणं गरजेचं आहे. शक्य असेल तर तुमच्या इच्छेनुरूप अख्खी जमीन एखाद्या लाभार्थ्याला द्यायची असेल, घराचा हिस्सा एखाद्याला द्यायचा असेल किंवा कोणाला सामायिक ठेवायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता येईल. तुमची इच्छा असेल की सार्वजनिक ट्रस्टला, विश्वस्त संस्थेला काही मिळकत द्यायचं आहे किंवा एखाद्या शिक्षण संस्थेला तुम्हाला ती दान करायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मृत्यूपत्र करू शकता. पण अनेक वेळा सोयीचा भाग म्हणून अशा वेळी तुम्ही तुमच्या हयातीतच त्या मिळकतीची विल्हेवाट लावणं सुद्धा शहाणपणाचं ठरतं. म्हणजे बक्षीसपत्र देऊ शकता किंवा अन्य मार्गाने ती तब्दील करू शकता. तुमचा जर हक्क त्या मिळकतीत असेल तर हक्क सोडपत्र पण करू शकता. पण हे सर्व मृत्यूपूर्वी अंमलात येतं, हे लक्षात ठेवा. इच्छापत्र, मृत्यूपत्र हे मृत्यूनंतर अंमलात येतं. त्यामुळे ते सिद्ध होणं सुद्धा गरजेचं असतं जर त्याला आव्हान दिलं तर. आणि म्हणून मृत्यूपत्रावर 2 साक्षीदार, विश्वासू साक्षीदार असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, बंधनकारक आहे. हे 2 साक्षीदार तुमच्यापेक्षा तरुण असतील, चांगले असतील तर तेच फायद्याचे ठरतात. ते न फिरणारे तुमच्या विश्वासातले असणं गरजेचं आहे. शक्यतो लाभार्थ्याची सही मृत्यूपत्रावर घेऊ नका. ज्याच्या लाभात तुम्ही मृत्यूपत्र करणार आहात त्याची सही घेतलीत तर उद्या वाद निर्माण होण्याची शक्यता असते की त्या लाभार्थ्याच्या सांगण्यावरून किंवा लाभार्थ्याच्या दबावाखाली, प्रभावाखाली तुम्ही हे मृत्यूपत्र केलेलं आहे ते संशयास्पद आहे. पण 2 साक्षीदार हे स्वतंत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या साक्षीदारांसमोर तुम्ही सही करा, अंगठा करा, सही किंवा अंगठा दोन्ही करा. मृत्यूपत्रावर आणखीन चर्चा होऊ नये म्हणून तुमचा फोटो लावून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मृत्यूपत्र करता त्या दिवशी तुम्ही सज्ञान आहात, तुम्ही सुदृढ आहात, तुम्हाला चालता, वाचता, बोलता येते, ज्या कृती करताय त्या करण्याचा हक्क तुम्हाला आहे. तुमचं शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती चांगली आहे याच्याबद्दल शक्यतो डॉक्टरांचा दाखला घ्या आणि तो सुद्धा त्या मृत्यूपत्रासोबत जोडा. हे मृत्यूपत्र तुम्ही रजिस्टर करू शकता किंवा रजिस्टर न करता सुद्धा तुम्हाला ते विश्वासू माणसाजवळ ठेवता येतं. त्या विश्वासू माणसाचं नाव सुद्धा लिहायला हरकत नाही.
मृत्यूपत्र तुम्ही नोटराईज सुद्धा करू शकता, मृत्यूपत्र तुम्ही रजिस्टर करू शकता. सब रजिस्ट्रार ऑफिसला अत्यंत कमी खर्चात ते रजिस्टर होतं, त्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने सिद्ध करता येतं. मृत्यूपत्राचा असा कोणताही फॉर्म मसुदा नसल्यामुळे तुमची इच्छा स्पष्टपणे त्याच्यात येणं महत्त्वाचं आहे. ते तुम्ही अगदी वहीच्या कागदावर केलं आणि उद्या सिद्ध झालं तरीसुद्धा ते सर्वांवर इतरांवर बंधनकारक असतं. मृत्यूपत्रात तुम्ही अटी शक्यतो घालू नका, पण काही वेळेला मृत्यूपत्रात अटी घालता येतात. म्हणजे माझी मिळकत माझी पत्नी जर माझ्यानंतर हयात राहिली तर ती जिवंत असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी एला किंवा लाभार्थी बीला मिळणार नाही. तिच्या मृत्यू पश्चात जी मिळकत उरेल ती मिळकत मी लाभार्थी एला देत आहे. किंवा बँकेतल्या रकमेची तरतूद मी माझी पत्नी हिच्या आजारपणासाठी देखभालीसाठी ठेवत आहे आणि त्या रकमेमध्ये कोणाचाही हक्क मी ठेवत नाही. त्या रकमेबाबत स्वतंत्र मृत्यूपत्र करण्याचा हक्क माझी लाभार्थी पत्नी हिला राहील. किंवा असं मृत्यूपत्र केलं नसेल तर त्याच्या मृत्यूच्या दिवशी जी रक्कम बँकेत राहील ती सर्व लाभार्थी बीला देण्यात येईल. अशा पद्धतीची स्पष्ट कल्पना देणारी, दोन अर्थ न निघणारी, गैरसमज न निघणारी वाक्य तुम्ही मृत्यूपत्रात लिहू शकता. पण खरं तर मृत्यूपत्र साधं सरळ सोप्या तुमच्या मातृभाषेत असणं गरजेचं आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी वकिलाकडे धावायची वृत्ती तयार झाली. आपले फॅमिली डॉक्टरसारखे कौटुंबिक वकीलसुद्धा असू शकतात. त्यांना तुम्ही स्वतःहून सांगितलं पाहिजे की जे काय मृत्यूपत्र करायचं आहे ते छापील नमुन्यात करू नको. मला माझ्या पद्धतीने माझ्या बोली भाषेत गैरसमज होणार नाही असं स्पष्ट शब्दात वाचता येईल, समजेल अशा पद्धतीने मृत्यूपत्र कर. मृत्यूपत्र तुमच्या सर्व प्रॉपर्टीचंच केलं पाहिजे असंही नाही. तुम्हाला 5 प्रॉपर्टी तुमच्याकडे असतील आणि सध्या तात्पुरत्या स्वरूपात 3च प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र करायचं असेल तर ते 3 प्रॉपर्टी पुरतंच बंधनकारक राहील. उर्वरित 2 प्रॉपर्टीज ज्या तुमच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राशिवाय उरतील त्याचं वाटप किंवा त्याचे हिस्सेवारी ही हिंदू वारसा कायद्याप्रमाणे होणारच आहे. मृत्यूपत्र एकदा केल्यानंतर पुन्हा ते रद्दसुद्धा करता येतं. त्यामुळे शक्यतो मृत्यूपत्रात हे माझं शेवटचं मृत्यूपत्र असून यापुढे जर मी मृत्यूपत्र बदललं तर त्या मृत्यूपत्रात तसा उल्लेख केला जाईल असं सुद्धा स्पष्ट लिहिणं गरजेचं असतं. कारण तुम्ही प्रत्येक वर्षी मृत्यूपत्र करू शकता, परिस्थिती बदलते त्याप्रमाणे मृत्यूपत्रात बदल करू शकता. हा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे परावलंबी आहेत आणि ज्यांच्याकडे मिळकत आहे त्यांच्यासाठी हा विषय अत्यंत गंभीर आहे. तो सहानुभूतीने विचार करण्यासारखा विषय नसून व्यावहारिकपणाने विचार करण्यासारखा विषय आहे. तुम्ही जर प्रत्येक वर्षी मृत्यूपत्र रद्द करून नवीन मृत्यूपत्र करत असाल, तुमचं जेव्हा स्थिती चांगली आहे अशा वेळी मृत्यूपत्र करत असाल तर जे तुम्हाला सांभाळतात त्या लोकांना काही बंधनं राहतात. परिस्थितीनुरूप तुम्ही लाभार्थ्यांमध्ये फरक करू शकता. लाभार्थ्यांना देणाऱ्या वस्तूबद्दल, इस्टेटीबद्दल, स्थावर जंगम मालमत्तेमध्ये बदल करू शकता. पण अशा वेळी पूर्वीचं मृत्यूपत्र नष्ट करणं, फाडणं किंवा केलेल्या मृत्यूपत्रावर रद्द म्हणून शेरा मारून सह्या करून घेणं किंवा त्या मृत्यूपत्राचा उल्लेख नवीन मृत्यूपत्रात करणं आणि पूर्वीचं मृत्यूपत्र मी कायदेशीरपणे रद्द केलेलं आहे असं म्हणणं गरजेचं आहे. जर रजिस्टर मृत्यूपत्र असेल तर दुसरं मृत्यूपत्रसुद्धा शक्यतो रजिस्टर करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे पूर्वीचं मृत्यूपत्र ज्या स्वरूपाचं आहे त्याच्यापेक्षा अधिक मजबूत किंवा अधिक बंधनकारक कागद हा नवीन मृत्यूपत्राने होणं गरजेचं आहे. मृत्यूपत्र बदलायचं कारण मुख्यत्वे करून तुमच्या आजारपणामुळे परिस्थिती बदलू शकते, नातेसंबंधात परिस्थिती बदलू शकते
त्यामुळे वेळोवेळी मृत्यूपत्र हे बदलू तुम्ही शकता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच तुमच्या स्थावर मालमत्तेत फरक पडू शकतो. एखाद्याने मृत्यूपत्र केल्यानंतर त्याची स्थावर मालमत्तेपैकी एखादा फ्लॅट किंवा एखादी जमीन विकण्याची वेळ आली आणि तरीसुद्धा तो जिवंत राहिला, तर पूर्वीच्या मृत्यूपत्रात त्या जमिनीचा उल्लेख असल्यामुळे नंतर गैरसमज राहू नये म्हणून पहिलं मृत्यूपत्र रद्द करून दुसरं मृत्यूपत्र करणं आवश्यक होतं. काही वेळेला बँकेतल्या रकमांमध्ये फरक पडतो, FDRमध्ये मुदत ठेवीमध्ये फरक पडतो, शेअरच्या स्वरूपात फरक पडतो. त्यामुळे जेव्हा तुमची काया वाचा मन चांगलं आहे, तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला तुम्ही काय करताय ते कळतंय, उमजतंय, समजतंय, त्यावेळी मृत्यूपत्र करणं गरजेचं असतं. उद्या अंथरुणाला खिळल्यानंतर कोणाला तरी सांगायचं त्यांनी काय लिहिले ते कळत नाही, हातपाय चालत नाही, थरथरते अंगठे घेतले जातात. अशा वेळचं मृत्यूपत्र उद्या आव्हानित होऊ शकतं. आणि कुणालाही आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसांमध्ये, लाभार्थींमध्ये वाद व्हावा, त्यांची तोंड एकमेकांविरुद्ध व्हावीत अशी इच्छा नसते, म्हणून मृत्यूपत्राची गरज असते. खरं सांगायचं तर हिंदू समाजात मृत्यूपत्राबद्दल अजूनही अनभिज्ञता आहे. अजूनही अनेक घरात मृत्यूपत्र केली जात नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी जिवंत असतानाच मिळकतीची विल्हेवाट लावली जाते. उघडपणे बोललं जातं आणि जिवंतपणीच क्लेश सहन करावे लागतात. अशी काही उदाहरणं आहेत. मुलांनी किंवा सुनेनी किंवा मुलींनी किंवा जावयांनी बक्षीसपत्र करून घेतलं आणि बक्षीसपत्र केल्यानंतर नातेसंबंध तोडले. अनेक जणांना जिवंतपणी बक्षीसपत्र केल्यानंतर, खरेदी खत केल्यानंतर किंवा हक्कसोड पत्र केल्यानंतर किंवा माझी मिळकत माझ्या जिवंतपणी माझ्याकडून हस्तांतरित केल्यानंतर लाभार्थी वाऱ्यावर सोडतात, वृद्धाश्रमाची पायरी चढावी लागते. अनेक उदाहरणं आहेत. समाज बदलतोय, समाज मन बदलतंय, नात्यातला दुरावा वाढतोय. त्यावेळी खऱ्या अर्थाने आता मृत्यूपत्राची गरज निर्माण झाली. म्हणून मृत्यूपत्र हा विषय प्रत्येकाने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला मृत्यूची शंका येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझ्या मिळकतीची विल्हेवाट माझ्या मृत्यूनंतर माझ्या वारसांमध्ये माझ्या इच्छेप्रमाणे होणं गरजेचं आहे, तेव्हा तेव्हा मग तुम्ही 40शीचे असा, 50शीचे असा, निवृत्त झाल्यावर करा, निवृत्तीनंतर करा, पण मृत्यूपत्र मात्र नक्की करा. ते आवश्यक आहे. पुढच्या पिढीमध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून चांगल्या हेतूने मृत्यूपत्र करा आणि ते तुमच्या इच्छेनुरूप करा. त्याला साक्षीदार चांगले ठेवा. त्याची प्रत, मूळ प्रत ही योग्य व्यक्तीकडे ठेवा. ती व्यक्ती विश्वासातली असेल. तुमच्या मृत्यूनंतर त्या मृत्यूपत्राचा गैरवापर होणार नाही, ते नष्ट होणार नाही, अशा व्यक्तीकडे ते ठेवा. किंवा घरात ठेवलं तर ते कुठे ठेवलेलं आहे ते संबंधितांना दाखवून ठेवा. एकाला न दाखवता, लाभार्थ्यालाच फक्त न दाखवता इतरांना सुद्धा दाखवून ठेवा. किंवा अगदीच विश्वास असेल तर लाभार्थ्याच्या हातात देऊन ठेवा. शक्यतो ते सील करा. वकिलांमार्फत केलं तर वकिलांची सहीसुद्धा तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता. अशावेळी वकिलांना साक्ष म्हणून वापरता येतं. तुम्हाला रजिस्टर मृत्यूपत्र करायचं असेल तर सर्वात उत्तम. त्याची प्रत सरकारकडे सुद्धा राहते, मूळ प्रत तुमच्याकडे राहते किंवा तुमच्या लाभार्थ्याकडे राहते. मृत्यूपत्र हे अत्यंत आवश्यक आहे. त्याची गरज समजून घ्या आणि आजच तुमच्या स्वतःपासून सुरुवात करा. आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.